नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो कालपासून देशभरात चर्चेत आहे. वक्फ बोर्ड. लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झालं आणि त्यामुळे देशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. वक्फ म्हणजे नक्की काय, त्याचा इतिहास काय, नवे बदल काय केले आहेत आणि या नव्या बदलावर कोणत्या राजकीय पक्षाची काय भूमिका आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम वक्फ म्हणजे काय हे समजून घेऊया. वक्फ हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे देणगी देणं. इस्लामिक कायद्यानुसार एखादी व्यक्ती आपली मालमत्ता, जमीन, घर किंवा पैसे अल्लाच्या नावाने दान करते आणि ती धर्मादाय कार्यासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ मस्जिदी, मदरसे, अनाथ आश्रम किंवा गरिबांना मदत. ही मालमत्ता एकदा वक्फची झाली की ती विकता येत नाही किंवा हस्तांतरितही करता येत नाही. वक्फचा इतिहास इस्लामाच्या सुरुवातीच्या काळापासून आहे, म्हणजे 7व्या शतकापासून सुरू झाला आहे. भारतात प्रामुख्याने मुघल काळापासून वक्फ दिसतं, पण ब्रिटिश राजवटीत 1913 मध्ये मुस्लिम वक्फ व्हॅलिडेटेड ॲक्ट आला आणि स्वातंत्र्यानंतर 1954 मध्ये वक्फ ॲक्ट बनला. आज देशात एकूण 32 वक्फ बोर्ड आहेत जे सुमारे 8.7 लाख एकर जमिनीचे व्यवस्थापन करतात. वक्फचा मूळ उद्देश होता गरिबांना मदत करणं, शिक्षणाला चालना देणं आणि धार्मिक कार्यांना पाठबळ देणं. पण कालांतराने गैरव्यवस्थापनाचे आरोप झाले, ज्यामुळे दुरुस्त्या आवश्यक झाल्या आणि अनेकदा त्या वेळोवेळी केल्याही गेल्या. परंतु आत्ताच्या सरकारचं म्हणणं होतं की यात अजून बदलांची आवश्यकता आहे. 2 एप्रिल 2025 रोजी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 सादर केलं गेलं आणि ते तेथे मंजुरी झालं. हे विधेयक 12 तासांच्या चर्चेनंतर मध्यरात्री लोकसभेमध्ये पास झालं. या विधेयकात मुख्य काय बदल केले गेले आहेत ते पाहूया. आता वक्फ बोर्डात गैरमुस्लिम सदस्य आणि महिलांचाही समावेश होईल. सर्व मालमत्तेची नोंदणी डिजिटल केली जाईल आणि वादावर असलेल्या मालमत्तेवर जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. अशा प्रकारचे महत्त्वाचे बदल या विधेयकात केले गेले आहेत. सरकारचं म्हणणं आहे की हे बदल पारदर्शकता आणतील, पण विरोधकांनी याला मुस्लिम हक्कावर हल्ला असं म्हटलं आहे आणि जोरदार विरोध दर्शवला आहे. आता पाहूया लोकसभेत हे विधेयक कसं पास झालं आणि कोणत्या राजकीय पक्षाची काय भूमिका होती. तब्बल 12 तासांच्या चर्चेनंतर खासदारांचं मतदान झालं. एकूण 520 खासदारांनी मतं दिली. त्यापैकी 288 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतं दिली आणि 232 खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले. म्हणजे सरकारला 56 मतांची आघाडी मिळाली. यावर खूप मोठी 12 तास चर्चाही झाली आणि ही चर्चा मध्यरात्री उशिरापर्यंत चालली आणि निर्णय झाला. हे विधेयक लोकसभेमध्ये पासही झालं. आता पाहूया कोणत्या पक्षांनी काय भूमिका घेतली. भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएने पूर्ण ताकदीने विधेयकाला समर्थन दिलं. भाजप, शिवसेना शिंदे गट, जेडीयू, टीडीपी आणि लोक जनशक्ती पार्टी रामविलास यांनी विधेयकाच्या बाजू घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं की हे विधेयक धार्मिक बाबीवर हस्तक्षेप करत नाही, तर प्रशासकीय सुधारणासाठी आहे. त्याचबरोबर टीडीपी आणि जेएसपी या पक्षांनीही विधेयकाला जोरदार पाठिंबा दिला. जेडीयूचे ललन सिंग यांनी बिहारमधील मुस्लिम नेत्यांशी चर्चा करून आपला पाठिंबा जाहीर केला, पण याला विरोधही तितकाच तीव्र होता. काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीएमसी, डीएमके आणि एनसीपी शरद पवार गट यांनी एकजुटीने याला विरोध केला. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी याला घटनेला कमजोर करणारं म्हटलं, तर सपा नेते अखिलेश यादव यांनी याला मतांचं राजकारण असं म्हणून टीका केली. टीएमसीच्या नादिमुल हक यांनी याला असंवैधानिक असं म्हटलं आणि डीएमकेचे ए राजा यांनी याला लोकशाही विरोधी म्हटलं. असदुद्दीन ओवैसी यांनी तर चक्क विधेयकाची कॉपी फाडून याला जोरदार निषेध केला आणि याला मुस्लिमांच्या हक्कावर हल्ला असं असल्याचं सांगितलं. शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी याला भेदभाव करणारं म्हणून विरोध केला. काही पक्षांची भूमिका संदिग्ध राहिली. बीजेडीने आपल्या खासदारांना स्वतःच्या विवेकाने मतदान करा असं सांगितलं होतं, परंतु त्याचा अंतिम निर्णय स्पष्ट झाला नाही. तसेच काही पक्षांनी ठाम भूमिका घेतल्याचं दिसलं नाही. या मतदानातून एक गोष्ट स्पष्ट झाली, हा मुद्दा आपल्या देशामध्ये किती संवेदनशील आहे आणि कोणत्या राजकीय पक्षामध्ये किती मतभेद आहेत. लोकसभेनंतर आता राज्यसभेतही या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. काल रात्री उशिरा तब्बल 10 तासांच्या तीव्र चर्चेनंतर पहाटे 2:32 वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 राज्यसभेत मंजूर झालं.
राज्यसभेमध्ये विधेयकाच्या बाजूने 122 तर विरोधात 95 मतं पडली. या चर्चेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. एनडीएच्या संख्याबळाच्या जोरावर हे विधेयक राज्यसभेमध्ये पास झालं, पण विरोधकांनी याला शेवटपर्यंत कडाडून विरोध केला. आता हे विधेयक कायद्यात रूपांतरित होण्याच्या मार्गावर आहे आणि येत्या काळात त्याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे बदल योग्य आहेत की अयोग्य, आणि यावर तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन विषयावर. मी रोहित जाधव आणि तुम्ही पाहताय समाचार विथ रोहित. धन्यवाद.